श्री स्वामी समर्थ मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा. गुढीपाडव्याचा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो आणि या दिवशी केलेले काही छोटे धार्मिक उपाय वर्षभर आपल्या घराच्या सुख समृद्धीवर परिणाम करतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बरेच लोक गुढी उभारतात, पूजा करतात, सण साजरा करतात, पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मात्र नकळत राहून जाते. आणि म्हणूनच काही लोकांच्या घरात वर्षभर पैसा टिकत नाही, कामांमध्ये अडथळे येतात किंवा वारंवार आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐका, कारण आज मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली एक साधी वस्तू ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मी मातेचे आगमन होते आणि घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी मार्ग तयार होतो असे मानले जाते. पण इथे एक छोटी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हा उपाय योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीनेच करायचा असतो. चुकीच्या वेळेत किंवा अर्धवट माहितीने केला तर त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही असेही अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. म्हणूनच तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण पुढे मी सांगणार आहे हा उपाय नेमक्या कोणत्या वेळेत करायचा, दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी त्या वस्तूचे काय करायचे. ही माहिती पूर्ण ऐकली तरच हा उपाय योग्य प्रकारे करता येईल. मंडळी, उद्या आहे 19 मार्च गुरुवार, गुढीपाडव्याचा पवित्र दिवस. मराठी नववर्षाची सुरुवात असणारा हा दिवस अत्यंत शुभ आणि मंगल मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेले काही उपाय आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात असे अनेकांच्या अनुभवातून सांगितले जाते. चला तर मग आता पुढे जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी दिव्याचे इतके विशेष महत्त्व का मानले जाते आणि हा उपाय नेमका कसा करायचा. आपल्या महाराष्ट्रात तर गुढीपाडवा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते, दारात सुंदर रांगोळी काढली जाते आणि घराच्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारली जाते. ही गुढी म्हणजे विजय, यश, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. असेही मानले जाते की गुढी उभारल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष पूजा, जप आणि सेवा केली जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी केलेली कोणतीही चांगली सुरुवात अत्यंत मंगल मानली जाते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी नवीन काम सुरू करतात. काही लोक नवीन वस्तू खरेदी करतात, तर काही लोक धार्मिक उपाय आणि पूजा करतात. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की आपण जो उपाय आज सांगणार आहोत तो कोणत्या वेळेला करायचा. मंडळी, हा उपाय संध्याकाळच्या 3 सांजेच्या वेळेत करायचा आहे. साधारणपणे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ वेळ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार ही वेळ अत्यंत पवित्र असते, कारण या वेळेत वातावरणात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात सक्रिय होते असे सांगितले जाते. म्हणूनच आपल्या घरात या वेळेला दिवा लावण्याची परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने घरातील अंधकार आणि नकारात्मकता दूर होते. दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसून तो ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी या पवित्र वेळेत दिवा लावून त्याखाली एक विशेष वस्तू ठेवण्याचा हा उपाय सांगितला जातो. पण आता पुढे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट येते, कारण हा उपाय करताना दिवा कसा तयार करायचा, कोणत्या प्रकारचा दिवा वापरायचा आणि त्यामध्ये काय घालायचे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोणताही धार्मिक उपाय करताना स्वच्छता, श्रद्धा आणि शांत मन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मनात शंका किंवा घाई असेल तर त्या उपायाचा भाव पूर्णपणे तयार होत नाही. म्हणून 19 मार्च गुरुवार, गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील देवघर स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे देवासमोर धूप, दीप आणि अगरबत्ती लावायची आहे. देवांचे स्मरण करून काही क्षण शांतपणे प्रार्थना करायची आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आणि शक्य असेल तर तुळशीच्या कुंडीजवळ देखील एक दिवा लावायचा. धार्मिक परंपरेनुसार मुख्य दरवाजाजवळ लावलेला दिवा हा घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो असे मानले जाते
आणि तुळशीसमोर लावलेला दिवा घरात शांतता, पवित्रता आणि देवी लक्ष्मीची कृपा वाढवतो असेही सांगितले जाते. आता या सर्व गोष्टी केल्यानंतर आपण मुख्य उपाय सुरू करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक साधा मातीचा दिवा घ्यायचा आहे. शक्यतो मातीचाच दिवा वापरण्याचा प्रयत्न करा, कारण मातीचा दिवा हा पंचतत्वांपासून बनलेला असतो असे मानले जाते आणि त्यामुळे त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात टिकून राहते असे अनेक लोक सांगतात. यानंतर त्या दिव्यामध्ये कापसाची दुहेरी वात ठेवायची आहे. दुहेरी वात म्हणजे 2 धागे एकत्र करून तयार केलेली वात. अशी वात लावल्याने दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी आणि स्थिर राहतो असे मानले जाते. आता त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालण्याचा प्रयत्न करा, कारण धार्मिक मान्यतेनुसार गाईचे तूप अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यातून निघणारा दिव्याचा प्रकाश वातावरण अधिक शुद्ध करतो असे सांगितले जाते. परंतु काही वेळा प्रत्येकाच्या घरात गाईचे तूप उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे जर गाईचे तूप नसेल तर तुम्ही म्हशीचे तूप किंवा इतर कोणतेही तूप वापरू शकता. आणि जर तूप उपलब्ध नसेल तर साधे तेल वापरले तरी चालते. पण एक छोटी गोष्ट जरूर करा. दिव्यामध्ये तूप किंवा तेल घातल्यानंतर 1 चिमूट हळद त्यामध्ये टाका. धार्मिक श्रद्धेनुसार हळद ही पवित्रता आणि मंगलाचे प्रतीक मानली जाते. आता इथपर्यंत सर्व तयारी झाली. पण मंडळी, पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण आता आपण त्या विशेष वस्तूचा उपयोग करणार आहोत जी या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानली जाते. पण ती वस्तू ठेवण्यापूर्वी अजून एक छोटी तयारी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक स्वच्छ स्टीलची किंवा पितळेची प्लेट घ्यायची आहे. ही प्लेट स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची. त्यानंतर त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे. आता काही जणांना वाटते की स्वस्तिक म्हणजे फक्त 4 रेषा काढल्या की झाले, पण पारंपरिक पद्धतीने स्वस्तिक काढताना त्याचे 4 बिंदू आणि बाजूच्या 2 छोट्या रेषा देखील काढल्या जातात. यामुळे ते पूर्ण स्वस्तिक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार स्वस्तिक हे अत्यंत मंगल आणि शुभ चिन्ह आहे. असे मानले जाते की स्वस्तिक चिन्हामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शुभ शक्तींचे आकर्षण वाढते. आता त्या स्वस्तिक चिन्हावर तुम्हाला एक मुठभर धणे ठेवायचे आहेत. हो मंडळी, हेच ते साधे धणे जे आपण रोज स्वयंपाकात मसाल्यासाठी वापरतो. पण धार्मिक परंपरेनुसार या धण्यांना खूप विशेष महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी असे मानले जाते की धणे हे धनाचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच काही सणांमध्ये आणि पूजांमध्ये धण्यांचा वापर केला जातो. काही लोक तर गुढीपाडव्याच्या दिवशी धणे घरी आणण्याची परंपरा देखील पाळतात. धार्मिक श्रद्धेनुसार धने हे लक्ष्मी मातेचे प्रिय धान्य मानले जाते आणि म्हणूनच जेव्हा धने पूजेच्या ठिकाणी ठेवले जातात तेव्हा ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आता त्या प्लेटमध्ये स्वस्तिकावर ठेवलेले धने तयार आहेत. यानंतर तुम्ही जो मातीचा दिवा तयार केला आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या धन्यांवर ठेवलेल्या प्लेटमध्येच ठेवायचा. म्हणजेच दिवा त्या धन्यांच्या वर ठेवला जाईल. यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. शक्य असेल तर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा दिवा ठेवणे अधिक शुभ मानले जाते. आता पुढचा टप्पा देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण दिवा लावल्यानंतर काही विशेष गोष्टी त्या दिव्यामध्ये टाकायच्या असतात आणि काही मंत्रांचे स्मरण करायचे असते. आणि अनेक लोक इथेच चूक करतात, त्यामुळे त्यांना उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही असे सांगितले जाते. मंडळी, आता दिवा लावून तो धण्यांवर ठेवला आहे, पण उपाय इथेच संपत नाही. यानंतरचा भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण याच टप्प्यावर आपण श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि जप हा त्या सेवेला पूर्णत्व देतो असे मानले जाते. दिवा देवघरात ठेवला की सर्वप्रथम त्या दिव्याला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या. शक्य असेल तर 1-2 फुलेही अर्पण करा. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्तीने दिव्याची आणि माता लक्ष्मीची ओवाळणी करायची. हे करताना मन शांत ठेवायचे आणि मनामध्ये माता लक्ष्मीचे स्मरण करायचे, कारण धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूजा श्रद्धेने केली जाते तेव्हा तिचा परिणाम अधिक सकारात्मक होतो असे सांगितले जाते. आता पुढे एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, लवंगा तुटलेल्या, अर्ध्या किंवा खराब नसाव्यात. पूर्ण आणि चांगल्या स्थितीत असलेल्या लवंगा घ्यायच्या. या 2 लवंगा त्या पेटलेल्या दिव्यामध्ये हलक्या हाताने टाकायच्या. अनेकांच्या श्रद्धेनुसार लवंग ही वातावरणातील नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी मानली जाते. म्हणून काही धार्मिक उपायांमध्ये लवंगाचा वापर केला जातो. यानंतर तुम्हाला काही क्षण तिथेच बसून माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टक 3 वेळा म्हणावे.
हे स्तोत्र लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. जर पूर्ण स्तोत्र पाठ नसेल तरी मनापासून लक्ष्मी मातेचे नाव घेतले तरी तेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर नवार्ण मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. धार्मिक परंपरेनुसार नवार्ण मंत्र हा देवीच्या उपासनेमध्ये अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. हा जप करताना मनात तुमच्या कुलदेवीचेही स्मरण करा, कारण अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार जेव्हा आपण देवीचे नामस्मरण करतो तेव्हा ती प्रार्थना आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते आणि तिची कृपा आपल्या घरावर राहते असे मानले जाते. यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. घरातील सर्व दुःख, संकट, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुखशांती नांदावी आणि वर्षभर प्रगतीचा मार्ग खुला व्हावा अशी विनंती माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीला करा. आता पुढचा भागही खूप महत्त्वाचा आहे, कारण हा दिवा किती वेळ चालू ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या धण्यांचे काय करायचे हे देखील या उपायामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून हा भाग नीट लक्ष देऊ नये का. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी जो दिवा तुम्ही लावला आहे तो शक्यतो रात्री किमान 12 वाजेपर्यंत तरी चालू राहील याची काळजी घ्या. दिव्याचा प्रकाश जितका जास्त वेळ राहील तितकी सकारात्मक ऊर्जा घरात टिकून राहते असे पारंपरिक मानले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम देवांचे स्मरण करा आणि नंतर त्या दिव्याकडे जा. दिवा पूर्णपणे विझलेला असेल तर तो स्वच्छ करून पुन्हा वापरण्यासाठी बाजूला ठेवू शकता. दिव्यामध्ये टाकलेल्या त्या 2 लवंगा असतील त्या मात्र पुन्हा वापरायच्या नाहीत. त्या निर्माल्यात टाकायच्या किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायच्या. आता त्या प्लेटमध्ये ठेवलेले धणे याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्या धण्यांपैकी थोडीशी धणे काढून तुमच्या घरातील धण्यांच्या डब्यामध्ये टाका. असे मानले जाते की त्यामुळे घरातील अन्नधान्य आणि धनसंपत्तीची वाढ होते. उरलेली धणे तुम्ही तुळशीच्या कुंडीत टाकायची आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार जेव्हा ही धणे तुळशीच्या मातीमध्ये पडतात आणि काही दिवसांनी त्यातून लहान रोपे उगवतात तेव्हा त्याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे सांगितले जाते की जसे जसे ती रोपे वाढतात तसे तसे घरातील प्रगतीचे मार्ग देखील खुला होतात. हा उपाय ऐकायला खूप छोटा वाटतो, पण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अनेक लोकांना मानसिक समाधान देखील मिळते. पण मंडळी, इथे एक छोटी गोष्ट लक्षात ठेवणे देखील खूप गरजेचे आहे. जर घरामध्ये सूतक असेल म्हणजेच घरात नुकताच जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर अशा वेळी हा उपाय करणे टाळावे. तसेच स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल तर त्यावेळी घरातील इतर सदस्य किंवा पुरुष व्यक्ती हा उपाय करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही उपाय हा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कृतींसोबत केला तर त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतात असे अनेक संत आणि ज्ञानी लोक सांगतात. मंडळी, आज 19 मार्च गुरुवार, गुढीपाडवेचा पवित्र दिवशी तुम्ही हा छोटासा उपाय श्रद्धेने करून पहा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहो, तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढो आणि सर्व अडचणी दूर होवोत अशी मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.